मित्रांनो, तुम्ही जो आता प्रेममध्ये लव अँड टू स्टेटस पाहिला, तो कसं झालाय कमेंट करून नक्की सांगा ना. अशा प्रकारे स्टेटस आहे ते इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चाललेले आहेत. तर त्याच्यावरती आपण हे जे ट्यूटोरियल आहे ते आणलेलं आहे आणि हा जो स्टेटस आहे तो आपण CapCut ॲप्लिकेशनमधून क्रिएट केलेला आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण जे पण यूज केले मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला आपण ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर सिम्पली तुम्हाला आता काय करायचं आहे, हा स्टेटस क्रिएट करण्यासाठी तुमचं CapCut ॲप्लिकेशन आहे ते ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करू. इथून तुम्हाला आहे ना सिम्पली फोटो येथे ॲड करायचा आहे. जे आपण तुम्ही फोटोचा स्टेटस क्रिएट करणार आहात तो फोटो. तर येथे आपण हा जो डेमोसाठी घेतलेला फोटो येथे ॲड करूया. ॲड केल्यानंतर वरती या ऑप्शनवरती एकदा क्लिक करून सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे, फोटो सेट करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या जी साईज आहे व्हिडिओची ती. तर रेशोमध्ये जायचं आहे, येथे 9.16चा रेशो सिलेक्ट करायचा आहे आणि इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या त्या फोटोवरती क्लिक करायचे आणि सिम्पली तुम्हाला इथे बेसिक्स ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करून 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. इथून आपल्याला 150पर्यंत न्यायचं आहे. तर इथे आपण 150पर्यंत नेऊ आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर आता आपल्याला काय करायचे, इथे ऑडिओच्या ऑप्शनमध्ये जायचे. साऊंडच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून तुम्हाला सिम्पली आपण जे सॉन्ग दिलेलं आहे ते ॲड करायचे. आणि जर तुम्ही दुसऱ्या सॉन्गचं स्टेटस क्रिएट करत असाल जे पण इंस्टाग्रामला ट्रेंडिंगला चाललेलं असेल, सेम प्रोसेस करायची, फक्त त्याच्या बीटनुसार तुम्हाला इफेक्ट ॲड करायचे आहेत. तर आपण हे जे सॉन्ग आहे ते ॲड करूया. हे इंस्टाग्रामला आता ट्रेंडिंगला चाललेलं आहे, तर त्याच्यावरती आपण हा स्टेटस क्रिएट केलेला आहे. तर आता आपण हे सॉन्ग ॲड केल्यानंतर आपल्या फोटोची जी लेयर आहे ती फोटोची लेयर आपल्या वाढवायची सॉन्गपर्यंत. तर आपल्या सिम्पली त्या फोटोवरती क्लिक करायचे आणि हा जो ऑप्शन आहे म्हणजे ही जी लेयर आहे ती आपल्या सिम्पली अशा प्रकारे राईटला स्क्रोल करायची आणि येथून आणायची, थोडी आपल्या सॉन्गच्या पुढे ठेवायची. ही जी लेयर आहे ती अशा प्रकारे ठेवल्यानंतर आता आपल्याला काय करायचे, सॉन्गच्या बीटनुसार आपल्याला हा जो फोटो आहे तो कट करायचा आहे. तर थोडे ते तुम्ही समजून घ्यायचे आहे. तर बीट कशी आहे तुमच्या सॉन्गची, तुम्ही एकदा हेडफोन लावा आणि त्याच्यानंतर बीट कट करा. तर आता मी पण सांगतोय तशी आपण प्ले करूनच बघूया. तर आपल्याला आता काय करायचं, इथून प्ले करूया. ओके, तर इथून आपली एक बीट येत आहे. तर इथून आपण अशा प्रकारे कट करायचं. पहिल्या ऑप्शनवरती फोटोवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला हा ऑप्शन मिळून जाईल, ह्यावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर अशा प्रकारे तुमच्या फोटोचे 2 भाग होऊन जातील. आता आपल्या पुन्हा इथून पुढं म्हणजे स्क्रोल करायचे आणि दुसरी बीट कुठे बघायचे. ओके, तर इथं आहे. तर इथं आपल्या त्या फोटोवरती क्लिक करून ह्या पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं अशा प्रकारे. ओके, तर इथून इथं एक दुसरी बीट आहे. तर अजून आपण स्क्रोल करूया. ओके, तर इथं एक आहे. आणि जर तुम्हाला अजून पण ह्या सॉन्गची बीट नसेल समजली तर सिम्पली इथून अशा प्रकारे स्क्रीनशॉट काढून वरची जे टाईमलाईन आहे त्यानुसार तुम्ही कट करू शकता, जर इथून तुम्हाला समजलं नाही तर. आणि जर दुसरं सॉन्ग असेल तर त्यानुसार ऐकून तुम्ही क्रिएट करू शकता, जशी मी करत आहे तशा प्रकारे. तर अजून एकदा आपण सॉन्ग ऐकूया. ओके, तर इथे एक आपली बीट येत आहे आणि इथून अजून एक बीट आहे आपली. ओके, तर इथं आहे. तर आपण त्या फोटोवरती क्लिक करू, अशा प्रकारे कट करायचे. 1 2 3 4 5 6 7. ओके, 7 फोटोचे भाग होतील, 7 बीट आहेत त्यानुसार. तर आता आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली इथून तुम्हाला एक मी PNG दिल ते तुम्हाला इथे ॲड करायचं आहे. तर ॲड ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे ॲड ओव्हरले त्या ऑप्शनवरती क्लिक करू, इथून PNG आहे इथे ॲड करायचं अशा प्रकारे. हे आपला सॉरी तर एक्सपोर्ट झाला. तर आपल्या सिम्पली आता काय करायचं, हे जे PNG आहे ते अशा प्रकारे ॲड करायचे आणि शेवटला यायचे. आणि जेवढी पण ह्या सॉन्गची लेअर आहे तेवढी आपले हे जे PNG आहे ते ठेवायचे. आता तुम्हाला इथे इफेक्ट ॲड करण्यासाठी सिम्पली मी काय करतो, तुम्हाला फक्त कोणते इफेक्ट कुठे ॲड करायचे ते सांगतो, कोणते इफेक्ट आपण यूज केलेले आहेत. आता तुम्हाला नुसतं सिम्पली काय करायचं आहे, जर कोणता इफेक्ट ॲड करायचा असेल तर ह्या इफेक्टच्या ऑप्शनवरती जायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये आणि इथे तुम्हाला खूप सारे इफेक्ट मिळून जातील. त्याच्यातले आपण कोणते यूज केलेत आणि कशी लेंथ ठेवायची ते मला एकदा सांगतो. तर सिम्पली आपण इथून हा जो एक इफेक्ट आहे तो ॲड केलेला आहे. ओके, हा इफेक्ट. आणि सिम्पली हे जी लेंथ आहे ते तुम्ही अशा प्रकारे आणायची इतक्या. आणि जर तुम्ही कमी जास्त पण करू शकता इकडून तिकडून ह्या लेअरवरती क्लिक करू अशा प्रकारे. तर अशा प्रकारे करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली हे जी सेटिंग काय ॲडजस्टमेंट करायची नाही, इथून अशा प्रकारे ठेवायचं आहे. आता इथून पुढचे जे इफेक्ट आहे ते आपण एकच यूज केलेलं आहे, ते फक्त तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो मी. इथून आपण बॅक करूया आणि जो आपला प्रोजेक्ट आहे तो इथे ओपन करूया. ओके, तर इथे मी जे इफेक्ट आहे ते ॲड केले आहे तुम्हाला एकदा सांगतो. तर पहिल्यांदा आपण हा इफेक्ट दिला आहे तुम्हाला कसं सांगितला तशा प्रकारे इथून ॲडजस्ट करायचे. आणि हे जे आपले छोटे छोटे इफेक्ट आहेत ते तुम्ही सोप्या प्रकारे ॲड करू शकता. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपण दिलेला इफेक्ट अशा प्रकारे फोटोवरती येतोय
तर थोडे इथे आपण पुन्हा तुम्हाला एक ॲड करून दाखवतो. तर हा जो इफेक्ट आहे आपण इथून डिलीट करूया. तर तो आपल्या यायचे इथे आणि इथे व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन सिम्पली तुम्हाला इथून स्प्लिटचं ऑप्शन मिळून जाईल. थोडं वरती स्क्रोल करायचं आहे. ओके, इथे त्यावरती क्लिक करू. इथून हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला ॲड करायचा आहे आणि इथून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे आणि इथून आपल्याला काय करायचं त्याचे आणि इथून अशा प्रकारे ॲडजस्ट करायचा इफेक्ट. ओके, तर इथून अशा प्रकारे होऊन जाईल. तर इथून मोठा होत आहे तर इथून थोडं ॲडजस्ट करायचं अशा प्रकारे. त्याच्यानंतर त्या इफेक्टच्या लेअरवरती क्लिक करायचं. आपला म्हणजे फोटो आहे तो नीट बसलेला नाही तर ॲडजस्टमध्ये जायचे आणि इथून सिम्पली तुम्हाला आहे ना अशा प्रकारे 40पर्यंत ठेवायचे. म्हणजे जसं तुमचा फोटो असेल त्यानुसार ठेवू शकता वरचे जे आहे. आणि ही जी खालचा जो ऑप्शन आहे ते आपल्याला 0 करून टाकायचा अशा प्रकारे. ठीक आहे. आणि जो फोटो येत होता वरून म्हणजे खालून वर तर तो देण्यासाठी आपल्याला काय करायचं ॲडजस्टमध्ये जायचं आहे आणि इथून सिम्पली ह्या लेअरवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर ॲडजस्टमध्ये आणि इथून तुम्हाला एक की द्यायची आणि हे जी लाईन आहे ती संपूर्ण 0 न्यायची. थोडं पुढे यायचे आणि इथे की द्यायची अशा प्रकारे आणि इथून की दिल्यानंतर सिम्पली आपल्या इथे ना 50 जेवढा आपला म्हणजे फोटो तुम्हाला पाहिजे तेवढा न्यायचा आहे. आपल्याला 40 दिलेला आहे बरोबरच्या नावावरती क्लिक करायचे. तर इथे तुम्ही बघू शकाल की आता आपला जो फोटो आहे तो अशा प्रकारे येत आहे वर. तर इथून अशा प्रकारे तुम्ही ॲड करू शकता हा जो इफेक्ट आहे तो. तर अशा प्रकारे आपण वर सेट करूया. आता हे जे इफेक्ट आहे ते हा जो म्हणजे येतोय तो तुम्हाला आपण व्हिडिओ इफेक्टमध्ये मिळून जाईल. तर इथून सिम्पली त्या लेअरवरती आपण क्लिक करून रिप्लेस इफेक्टमध्ये नाईट क्लबमध्ये हा जो इफेक्ट आहे तो खाली स्क्रोल करून मिळेल येते. तर इथे तुम्ही बघू शकाल नाईट क्लबचा इफेक्टचा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये थोडं स्क्रोल केल्यानंतर हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला इथे मिळून जाईल आणि त्या इफेक्टवरती क्लिक करू अशा प्रकारे ॲडजस्ट करू शकता. आणि हे जी लाईन आहे ती जशी मी इथे ठेवली तशीच ठेवायची, कमीच करायची म्हणजे बीटनुसार आपला चांगला वाटेल. आणि हे जे इफेक्ट आहेत इथे तुम्ही बघू शकाल की हे जे ओरले आहेत ते तुम्ही इथे प्रत्येक फोटोच्या खाली थोडं ॲड करा. तर हे कसे करायचे तर आपल्या सिम्पली इथे बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला खूप सारे इफेक्ट मिळून जातील अशा प्रकारे. तर तुम्हाला आता दाखवतो. ग्लोईंग लाईनचा एक इफेक्टचा आहे तो, त्यामध्ये तुम्हाला खूप सारे ओरले मिळून जातील म्हणजे जे पण तुम्हाला पाहिजे ते आपण यूज केलेले. इथे तुम्ही बघू शकाल की हे अशा प्रकारे ॲड करायचे. पुन्हा आपल्या त्या दुसऱ्या ॲड करण्यासाठी त्याच्यावरच जायचे आणि इथून तुम्ही हा इफेक्ट ॲड करू शकता अशा प्रकारे. ओके. आणि दुसरा हा जो आहे तो पण ओरलेमध्येच आहे आपल्या बॉडी इफेक्टमध्ये आणि इथून अशा प्रकारे ॲड करू शकता हा जो फुलपाखराचा इफेक्ट आहे तो. आणि इथून तुम्हाला आहे ना हा जो इफेक्ट आहे तो सुद्धा आपण बॉडी इफेक्ट दिलेला आहे. ह्यामधलाच आहे ग्लोईंग लाईन्स काय आहे ते ऑप्शन. त्यावरती जाऊन इथून जे पण तुम्हाला आवडेल इथून तुम्ही ठेवू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही स्टॅटस क्रिएट करू शकता. आता राहिलं हे जे आपण इफेक्ट दिलेले आहेत ते, तर ते कसे द्यायचे. पहिला जो हा इफेक्ट आहे तो तुम्हाला सिम्पली त्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनच्या ऑप्शनमध्ये जायचे आणि कॉम्बोमध्ये जाऊन इथून तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो आपण केलेला आहे म्हणजे दिले आहे. थोडं स्क्रोल करायचे प्रो त्याच्यानंतर प्रोची लाईन संपल्यानंतर इथून तुम्हाला हे जे इफेक्ट आहे ते मिळून जातील. त्याच्यानंतर हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल आणि सिम्पली त्यावरती क्लिक करून ही जी लाईन आहे ती संपूर्ण याच्या बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर तुमच्या फोटोला अशा प्रकारे इफेक्ट मिळून जाईल. पुन्हा आपल्या हा जो दुसरा सेम प्रोसेस आपल्या कॉम्बोमध्ये जायचे आणि तुम्हाला प्रोमधला हा शेवटचा जो इफेक्ट आहे म्हणजे इथून आहे प्रो किती नंबरचा आपला 5 नंबरचा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि ही जी लाईन आहे संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. आणि दुसरा इफेक्ट आहे तो आपण नाही दिला आहे तर इथे दिलेला आहे कॉम्बोमध्ये दिलेला आपण हा इफेक्ट. तर प्रोची लाईन संपल्यानंतर समजा एक तुम्हाला इफेक्ट हा मिळून जाईल तो सिलेक्ट करू. इथून जी लाईन आहे ती सेम न्यायची आहे. त्याच्यानंतर हा पण इफेक्ट तुम्हाला कॉम्बोमध्ये दिलेला आहे. कॉम्बो काय ते ऑप्शन. तर प्रोमधला आपला 5वा इफेक्ट दिलेला आहे हा. तर इथून सिलेक्ट करून अशा प्रकारे ॲड करायचा आहे. आता शेवटचा इफेक्ट राहिला तो आपण दिलेला आहे कॉम्बोमध्येच. तर प्रो संपल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे थोडं इथे स्क्रोल करायचे आणि हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल ते सिम्पली सेट करायचा अशा प्रकारे आणि इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. आणि तुम्हाला जर इफेक्ट कोणता आवडला नसेल बदलायचा असेल ते मधला सुद्धा तुम्ही कोणता पण बदलू शकता अशा प्रकारे. तर आता समजले असेल हा स्टॅटस कसा क्रिएट करायचा तुम्हाला. तर आता हा जो स्टॅटस आपण क्रिएट केला तो सेव्ह करण्यासाठी तुम्हाला वरती इथे हा बांधाचा एक आयकॉन दिसतोय त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल. तर आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो इथपर्यंतच होता. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. येतो सग बाय बाय. जय मास्टर. थँक्स फॉर वॉचिंग.